नमस्कार, मी सौरभ कोरटकर. मेट्रो नाईट बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उरणमध्ये 22 वर्षीय तरुणी यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर यशश्रीचा मृतदेह उरण रेल्वे स्थानक परिसरात फेकण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणानंतर उरण शहरात आज बंदही पुकारण्यात आला होता. तसंच हत्येच्या निषेधार्थ उरण शहरातून निषेध रॅली देखील काढण्यात आली होती. दाऊद शेख नावाच्या आरोपीने यशश्रीची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे, तर आरोपीवर कडक कारवाई केली जावी अशी भूमिका राष्ट्रवादीची असल्याचं तटकरेंनी म्हटलं आहे. मला या घटनेची पूर्ण माहिती नाही. मी दुपारी शिंदेच्या जो बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु माझं बोलणं होऊ शकलं नाही. त्याची तात्काळ चौकशी करून कडक कारवाई व्हावी. महिला आयोगाच्या अध्यक्षासुद्धा इथेच उपस्थित आहेत. त्यांनी महिला आयोगाने सुद्धा याची गांभीर्याने त्या ठिकाणी नोंद घ्यावी आणि अशा पैकी कृत्य करणारा नराधपांना कडक शासन त्या ठिकाणी झाले गेले पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. लव जिहाद संदर्भात ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घटना झाल्या, आपण जर मोडस ऑपरेंटिस या सगळ्या घटनांची पाहिली तर विदारक अशा प्रकारची आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही लव जिहादसाठी मोर्चे काढतो, नितेश राणे असतील, आमची लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात, त्यावेळेला आम्हाला एका विशिष्ट अशा चौकटीत उभं केलं जातं. अशा प्रकारच्या प्रसंगांकडे गांभीर्याने लक्ष देऊन या प्रवृत्तींना ठेचून काढण्याची आवश्यकता आहे.